नमस्कार मित्रांनो. आपण आज पालकमंत्री नेमकं हे पद काय आहे? पालकमंत्र्याचं महत्त्व काय? पालकमंत्री या पदाची एवढी चर्चा का होते? या सगळ्या संदर्भात आपण सर्व घटनात्मक, कायदेशीर आणि व्यावहारिक पातळीवरची सगळी बाजू काय? या पालकमंत्री पदाबद्दलचा सगळा इतिहास आणि पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. आपण राज्यात सध्या पालकमंत्री या पदावरूनचा बराच मोठा विवाद पाहतोय. तर सर्वप्रथम महत्त्वाचं आहे, की पालकमंत्री हे याचं घटनात्मक स्थान कसं आहे? पालकमंत्री पद पाहिजेच कशाला? पालकमंत्री हे असं कुठे कायद्यात आणि घटनेत तरतूद आहे का? असं प्रत्येक राज्यात असते का? भारताला पण असं काही पद असतो का? या सगळ्या माध्यमातून आपण त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. तर सर्वात महत्त्वाचं अगोदर आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे पालकमंत्री पदाची जी घटनात्मक व्यवस्था आहे, ती कशी आणि काय आहे? ते आपण समजून घेऊ. पहिलं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, घटनेत कुठेही स्थान नाही. या पदाबद्दल घटनेत कसलंच स्थान नाही. आता स्थान नाही याचा अर्थ आपण कोणत्या बाजूने समजून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, राज्यघटनेत या मंत्रिपदाबद्दल तर तरतूद बघितली तर आपल्याला 163 मध्ये आणि 164 मध्ये आपल्याला काही घटक व्यवस्था बघायला मिळते. आर्टिकल 163 मध्ये सांगितलंय, राज्यपालाला सल्ला व सहाय्य देण्यासाठी सल्ला व सहाय्य यासाठी मंत्रिमंडळ राहील. मंत्रिमंडळ हा शब्द आहे राज्यघटनेत. तर आर्टिकल 164 मध्ये इतर मंत्र्याबाबत तरतूद आहे. इतर मंत्र्याबाबत तरतूद असं घटनेत सांगितलेलं आहे. पण घटनेत एवढं सांगितलेलं आहे, की मंत्रिमंडळ आणि मंत्र्याबाबत तरतुदी आणि मंत्रिमंडळ व मंत्री हे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो, की आर्टिकल 164 अंतर्गत मंत्री आणि मुख्यमंत्री अशी घटनात्मक व्यवस्था आहे. पण राज्यघटनेत कुठेही कॅबिनेट मंत्री या आर्टिकल अंतर्गत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री, उपराज्यमंत्री, बिनखात्याचे मंत्री, बिनकामकाज मंत्री असा घटनेत कुठे उल्लेख नाही. घटनेत आहेच सेपरेट तो उल्लेख म्हणजे आर्टिकल 352 अंतर्गत. 52 अंतर्गत कॅबिनेट शब्द आहे. जे कॅबिनेट आहे त्याचा उल्लेख आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतो. म्हणजे कॅबिनेट मंत्री असा उल्लेख आपण या माध्यमातून पाहू शकतो. म्हणजे संबंधित व्यवस्था कॅबिनेट मंत्री या पदाबद्दल आहे. मग कॅबिनेट मंत्री या पदाबद्दल आर्टिकल 352 द्वारे तरतूद पाहायला मिळते. पण या आर्टिकल अंतर्गत मग तो आर्टिकल 74 असो की 75 असो, यामध्ये पीएम आणि मंत्रिमंडळ आहे आणि इथे सुद्धा 163 आणि 164 मध्ये सीएम आणि मंत्रिमंडळ आहे. पण राज्यमंत्री, उपराज्यमंत्री, बिनखात्याचे, बिनकामकाज मंत्री किंवा पालकमंत्री असं कुठलंही पद घटनेत नाही. पण घटनेत पद नसलं तरी या पदाची महत्वाकांक्षा का आणि कशी वाढत गेली त्याबद्दलचा विचार आहे. मग घटनेत मंत्रिपदाचा उल्लेख आपण या ठिकाणी बोललो त्याप्रमाणे 163 आणि 164 अंतर्गत आहे. पण पालकमंत्री हे पद नाही. पालकमंत्री जे आहे ते घटनेत कुठेही नाही. मग घटनात्मक वैधता त्याला आहे का? तर येस, एक्झॅक्टली त्याला लागू आहे. मग ती घटनात्मक वैधता कशी आहे? तर आपण घटनात्मक वैधता म्हणू शकतो ते म्हणजे संबंधित पालकमंत्र्याबद्दल हा कॅबिनेटचा दर्जा आहे. पालकमंत्र्यांना कॅबिनेट दर्जा आहे. पालकमंत्री जे आहेत त्यांना दर्जा कॅबिनेटच्या इक्वल आहे असं समजला जातो. ते कॅबिनेट मंत्री नाहीत, पण कॅबिनेटच्या समान दर्जा आहे. हे या माध्यमातून आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. पालकमंत्र्याची अधिकतम संख्या म्हणजे पालकमंत्री किती असतात अधिकतम आहे. मागील एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 20 पालकमंत्री होते. अधिकतम संख्या 43 असते. जसं आपल्या राज्यघटनेत बघतो आपण विधानसभेच्या एकूण संख्येच्या हे 15% पेक्षा अधिक नसावं अशी पद्धत आहे. विधानसभेच्या टोटल संख्येच्या 15% पेक्षा अधिक नसावं असं घटनेत तरतूद आहे. तसं अगदी अधिकतम संख्या जनरली पालकमंत्र्याची ही 43 पर्यंत असते. जर याची पार्श्वभूमी बघितली तर याबद्दल राज्यात म्हणजे महाराष्ट्रात सर्वसाधारण 1972 च्या दरम्यानच्या कालावधीत यामध्ये वसंतराव नाईक यांच्या कालावधीत वसंतराव नाईक हे सीएम असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी
प्रभारी मंत्रीपद, जिल्ह्याचे प्रभारी मंत्री अशी पद्धत सुरू केली होती आणि टप्प्याटप्प्यानं ते प्रभारी मंत्री पदाचा उल्लेख पुढे पालकमंत्री असं करायला सुरुवात झाली आणि म्हणून आता तो पुढे कंटिन्युअसली या पदाचा वापर केला जातोय. महाराष्ट्रात बघितलं तर 2004 पासून सातत्याने हे पालकमंत्री पद नियुक्त केलं जाते. म्हणजे हे बंधन नाही काही नियुक्त केलं पाहिजे वगैरे, पण करण्याची पद्धत आहे सातत्याने 2004 पासून आणि राज्यात सुरू झालेला 1972 पासून या मंत्रिपदाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पण घटनेत कुठं नाही ना कायद्यात त्याचा उल्लेख आहे, पण वापर मात्र सुरू झालेला आहे 1972 नंतर प्रभारी मंत्री जिल्ह्याचा या पद्धतीने आहे आणि अधिकतम संख्या 43 आहे. पालकमंत्री अध्यक्ष असतात कुठले तर ते जिल्हा नियोजन समित्याचे. जिल्हा नियोजन समिती यासाठीच तर ही सगळी जी पदाची चढाओढ चालू आहे ती या उद्देशानंच, कारण ते जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात आणि या अध्यक्ष पदावर काय अधिकार आणि जबाबदारी असतात त्याचा आपण आढावा थोड्याच वेळामध्ये घेऊ, पण या माध्यमातून त्याचं महत्व घटनात्मक आणि ऐतिहासिकरित्या काय आहे हे समजलं पाहिजे. स्थिती जिल्हा प्रमुख असतात, हे इनडायरेक्टली जिल्हा प्रमुख आहेत आणि नियुक्ती कोण करतं तर नियुक्ती राज्यपाल करतात. जसं मंत्र्यांची नियुक्ती करतात तसं हे पालकमंत्र्याची पण नियुक्ती राज्यपाल करतात. नामांकन कोण करतं सीएम कडून नियुक्ती नामांकन केली जात असते. सल्ला कोणाला देत असतात सीएम ला वेळोवेळी सल्ला देत असतात आणि अहवाल मात्र जो पालकमंत्री आपला अहवाल आहे तो अहवाल देत असतो राज्यपालांना, अहवाल देतो सीएम यांना, अहवाल देतो डेप्युटी सीएम यांना पण आणि अहवाल देतो तो मंत्रिमंडळ समित्यांना पण. मंत्रिमंडळ ज्या समित्या असतात त्यांना पण अहवाल, म्हणजे या प्रमुख 4 संस्थांना हे अहवाल देण्याची जबाबदारी पार पाडतात. त्यासोबत कालावधी काय असतो, कालावधी विधानसभा सदस्याचा एवढा कालावधी असतो, विधानसभा सदस्य एवढाच. मग विधानसभा सदस्याचा कालावधी जनरली 5 वर्ष असतो, तर यांचाही कालावधी 5 वर्ष राहील. हे कालावधीबद्दल. पालक सचिव म्हणजे पालकमंत्र्याला पण सचिव असतात आणि पालक सचिव कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी हे पालक सचिव असतात आणि पालक समितीमध्ये सदस्य कोण असतात पालकमंत्र्यांच्या समितीमध्ये सदस्य. तर सदस्यांची संख्या खूप मोठी आहे, ती इथं मी एवढी लिहू शकणार नाही, थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय. पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या अंतर्गत जे सचिव आहेत ते एकतर जिल्हाधिकारी हे सचिवच आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक एसपी हे पण सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे संबंधित अध्यक्ष हे तर पदसिद्ध अध्यक्ष आहेत. हे पालकमंत्री जिल्हा परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री काम पाहतात. त्यासोबत इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, चालू त्या जिल्ह्याचे खासदार, त्या जिल्ह्यामधले आमदार, माजी खासदार, माजी आमदार हे सगळे सदस्य म्हणून या समितीमध्ये काम पाहतात. ह्या सगळ्यांची नावं आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यामधील त्या संबंधित पालकमंत्र्याच्या जिल्ह्यामधील जे प्रमुख पदावरचे सगळे पदाधिकारी आहेत ते तिथं सदस्य असतात. त्या जिल्ह्यातला जो कोणी मंत्री असतो अजून तोही तिथं असतो आणि त्यासोबत त्या संबंधित जिल्ह्यामधील जे प्रमुख संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांचे जे प्रमुख आहेत ते या पालक समितीमध्ये सदस्य असतील, हे इथं लक्षात ठेवावं. त्यासोबत कार्यजबाबदारी काय हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही थोडस समजून घेऊ शकता. हे पालकमंत्री पद कुणाला मिळतं तर जनरली लक्षात ठेवा संबंधित जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यातील मंत्री असतात किंवा विधानसभा सदस्य असतात यापैकी एकाला इथं पालकमंत्री पद मिळतं आणि प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री पद असलं पाहिजे असं काही घटनेत बंधन नाही. खरं तर घटनेत पदच नाही, मुख्यमंत्र्याची मर्जी आहे, ज्या जिल्ह्याचं मंत्रीपद त्यांना द्यायचं ते देऊ शकतात. जनरली त्याच जिल्ह्यातले जे मंत्री असतात किंवा त्या जिल्ह्यातल्या विधानसभा सदस्य जे असतात त्यांना पालकमंत्री पद दिलं जात असतं आणि पालकमंत्री जेव्हा ते बनतात तेव्हा त्यांच्याकडं त्या जिल्ह्यातील कार्यजबाबदारी येते. ते म्हणजे पहिलं जिल्हा नियोजन समिती
यांचं ते प्रमुख पद सांभाळत आहेत आणि या प्रमुख पदासोबत जिल्ह्यातील सगळं जे जमा खर्च हिशोब व्यवस्था आहे त्या माध्यमातून खास जबाबदारी यांच्याकडे येते. जेव्हा राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काही निर्णय घेतं त्या निर्णयाचं आणि जिल्ह्याचं कोऑर्डिनेशन, त्या जिल्ह्याचं आणि केंद्र सरकारच्या अनेक विषयाचं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी मुख्य भूमिका यांच्या माध्यमातून पार पाडली जात असते. अजून एक महत्वाचा घटक यामध्ये येतो तो म्हणजे बजेटच्या द्वारे राज्यात जे काही निर्णय घेतले जातात ते त्या जिल्ह्यासाठी किती फंड द्यावा आणि त्या जिल्ह्याच्या समस्या काय याचं सुद्धा कोऑर्डिनेशनची जबाबदारी प्रमुखता पालकमंत्र्याकडे असते आहे. आणि पालकमंत्री हे संबंधित जिल्ह्यामध्ये जे काही स्वच्छता, आरोग्य, विमानतळ, रेल्वे, वाहतूक व्यवस्था, आरोग्याबद्दलच्या काही विशेष संस्था, काही जत्रा, यात्रा या संदर्भातले कार्यक्रम, प्रमुख पाहुणे, बाहेरून आलेले गेस्ट ह्या सगळ्याबद्दल काही निर्णय घ्यायचा झाला तर ते त्या जिल्ह्याचे पालक असल्याप्रमाणे निर्णय घेतात. म्हणून जिल्ह्यातला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अगदी आमदार, खासदार हे सुद्धा पालकमंत्र्याच्या अंडर येतात. याप्रमाणे त्या जिल्ह्याचं पालकत्व सांभाळतात. म्हणून तर अनेक वेळा टीका होते. खर तर राज्याचे पालक असतात ते मुख्यमंत्री आणि राज्याचे सर्व मंत्री हे सुद्धा त्या राज्याचे पालकच असतात. मग त्या पालकांच्या खाली पुन्हा जिल्ह्याला पालक कशाला पाहिजे अशी समस्या आणि शंकाही व्यक्त केली जाते. पण त्या जिल्ह्याचं योग्य नियोजन, योग्य अंमलबजावणी, त्यांच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या, कार्य अगदी उत्तमरित्या पार पाडाव्यात किंवा ते पूर्ण व्हाव्यात या उद्देशानं आपण हे पालकमंत्र्याचं पद ठेवलेलं आहे. पण पालकमंत्री हे पद अनेक वेळेला प्रशासकीय आणि कायदा व घटनात्मक काम पूर्ण करण्याच्या ऐवजी राजकीय हेतून ते प्रेरित असलेलं पद या पद्धतीने तिथं काम केलं जाताना दिसतंय. कारण या माध्यमातून आपल्याला अनेक ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ही राजकीय तडजोड, राजकीय सोय असल्याचंच घटक अनेक वेळा दिसतं. पण मुख्य हेतू असतो 1972 नंतरचा तो म्हणजे त्या जिल्ह्यातील सर्व अत्यायावत जी माहिती आहे ती मंत्रिमंडळापर्यंत पोहोचावं, त्या जिल्ह्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेता यावं, त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी आणि त्या जिल्ह्याबद्दलचं सगळं कोऑर्डिनेशन करावं हा त्याचा हेतू असतो. आणि त्याच्याशिवाय मुख्य हेतू अजून एक असतो ते म्हणजे जे काही फंड येणार आहे राज्याकडून किंवा केंद्राकडून त्या फंडाचं योग्य नियोजन हे पालकमंत्र्याच्या माध्यमातूनच पार पाडलं जातं. आणि अशा फंडाचं राजकीय नियोजन करण्याची प्रक्रिया अनेक वेळा पार पाडली जाते. म्हणून हे पद जेवढं विकासात्मक हेतून, प्रशासकीय हेतून तयार केलेलं आहे त्याच्यापेक्षा त्याच्या मागे राजकीय हेतू असल्याचा अधिकतम भाग पाहायला मिळतो. आणि कोणताही व्यक्ती हा त्या जिल्ह्याचाच पालकमंत्री, त्या जिल्ह्यातीलच व्यक्ती असावं असं काही बंधन नसतं. म्हणून तर एखादी व्यक्ती 2 जिल्ह्याचा पालकमंत्री असू शकतो किंवा इतर कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. जसं आपले मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत त्याप्रमाणे ते कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेऊ शकतात. अगदी पालक म्हणजे पालक असतो, ते त्या जिल्ह्याचे सर्वे सर्वा या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडणे हा हेतू असतो. परंतु त्याचं घटनात्मक व कायदेशीर विशेष काही महत्व नाही. पण जबाबदारी व कार्य जर प्रामाणिक हेतून उत्तमरित्या पार पडली तर या पालकमंत्र्याच्या माध्यमातून खूप काही काम करण्यासारखं घटनात्मक कायदेशीर अधिकारही प्राप्त होतात. पण त्याचा राजकीय हेतू आणि राजकीय सोय म्हणून किंवा राजकीय तडजोड म्हणून या पदाचा गैरवापर होणे अपेक्षित नसते. पण हल्ली अनेक वेळेला अनेक राज्यात अशा पद्धतीच्या पदाची अंमलबजावणी होताना दिसते. केंद्र सरकारमध्ये असं कुठलंही पद नाही, राज्यात मात्र असं पद आपल्याला अंमलात आलेलं पाहायला मिळतं. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.